या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापुरातील आगीच्या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात सोलापूर इथं आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दुःख झालं। आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती माझ्या सहवेदना। जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल। जखमींना 50,000 रुपये दिले जातील असं ट्विट मोदींनी केलं आहे। तर सोलापुरात अक्कलकोट रोड मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सोलापूर दुबई फोरमच्या माध्यमातून सोलापुरात मोठं औद्योगिक क्षेत्र उभारणार असून याद्वारे सोलापूरचा व्यापार उद्यम वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे। तेव्हा सुशिक्षित तरुणांनी रोजगारासाठी सोलापूर सोडू नये असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं। याचवेळी शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी या फोरमच्या माध्यमातून सोलापुरातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला। सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विविध क्षेत्रातील 18 उद्योजकांनी नुकताच दुबई दौरा केला। या दौऱ्यात सोलापूरचा व्यापार उद्यम वाढवण्यासाठी सोलापूर दुबई फोरमची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूरच्या आरोग्य सेवेत गेली 15 वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेद सेंटरच्या संचालिका डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे। ऑर्थोपेडिक्समध्ये मास्टर्स असलेल्या डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी आता कॅनडातून ऑस्टिओपॅथीमध्ये 2 वर्षांचा प्रगत डिप्लोमेट पूर्ण केला आहे। विशेष म्हणजे सोलापुरातील त्या पहिल्या फिजिओथेरपिस्ट ठरल्या आहेत ज्यांनी हे विशेष प्रावीण्य मिळवलं आहे। त्यांच्या या नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ आता सोलापूर आणि महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे। डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत। अक्कलकोट रोड MIDC येथील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात रविवारी भीषण आग लागली होती। या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। दरम्यान या घटनेची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गंभीर दखल घेतली असून सोलापूर महानगरपालिका, अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी मंगळवारी घेणार आहेत। आगीची घटना कशी घडली, पालिका यंत्रणा कुठं कमी पडली याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे माहिती घेणार असून यामध्ये दोषी कोणी आहे का याची शहानिशा देखील जिल्हाधिकारी करणार आहेत। अक्कलकोट रोड MIDC इथं टॉवेल कारखान्याला आग लागून 8 जणांचा बळी गेला। या घटनेनं पुरतं शहर हादरून गेलं। मोठ्या उद्योगांचं क्षेत्र असलेल्या या परिसरात अग्निशमन केंद्र नाही, आग लागलेल्या कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोकळा रस्ता नव्हता, या कारखान्याला कुठलंही फ्रंट आणि साईड मार्जिन नव्हतं असे मुद्दे मांडले जात आहेत। शिवाय अक्कलकोट रोड MIDC परिसरात कमी अधिक दाबानं वीज पुरवठा होतो, या कारणानं आगीची घटना घडली असं बोललं जात आहे। याचबरोबर पालिकेची अग्निशमन यंत्रणा आगीवर नियंत्रण मिळवण्यात कमी पडली असा संताप देखील नागरिकांनी बोलून दाखवला। आगीच्या या भीषण दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे। दोन्ही MIDC परिसरात फायर ऑडिट केलं जाईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली। 110 किलोमीटर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर 23 महिने 15 दिवसांनी 15 मे रोजी पूर्ण झालं।
या प्रकल्पामुळं शहराला 170 MLD क्षमतेचा पाणी पुरवठा होणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या माध्यमातून 12 अभियंते आणि 150 कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे. हे काम 1 जून 2023 रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आलं. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिन्यांचा होता. नोव्हेंबर 2024 अखेर. त्यानंतर 3 महिने प्रात्यक्षिक चाचणी आणि 3 वर्षे देखभाल दुरुस्ती हा कालावधी आहे. अखेर 23 महिने 15 दिवसांनी म्हणजेच 15 मे रोजी काम पूर्ण झालं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.